भाकर, ठेचा, भरीत, कांदा कांदा पण हे विचारला नाही पाहिजे. स्वर्ग. सुख करता दुःख हरता वार्ता वांग्याची. एका वांगाची गोष्ट सांगते मी तुम्हाला. पण मला सांग, वांगे तू काहीतरी म्हणाली ना, वांगे बंद होणार वगैरे. हो, आता आपले वांगे जसं 4 महिन्यांसाठी बंद राहते चातुर्मास. म्हणजे नागदिवाळी राहते ना, चंपाषष्ठी, तेव्हापासून मग वांग्याला सुरुवात होते. अगदी दिवाळी संपल्यावर. जसं आता आषाढी एकादशी येणार ना आता, बस तेव्हापासून आपले वांगे बंद. म्हणून त्याआधी आपण एक डिश वांग्याची दाखवून देऊया. त्यातही ट्विस्ट आहे काहीतरी. हा, ते मी तुला सांगते आता. चला तर मंडळी, बनवूया आज आपण न भाजून घेता न वाफवता भरीत वांग्याचं. तर कसं ते चला बघूया आता. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया पहिले. 2 वांगे घेतले मी, हे 2 टमाटर. कुठली वांगी म्हणतात यांना? याला ही आता मी तर जांभळ्या रंगाची वांगीच म्हणते बा. अजून काय नाव आहे याला ते नाही माहिती मला तेवढं. एक तर आपल्याकडे जास्ती हिरव्या कलरची वांगी ते जास्ती. हा, आणि एक हा प्रकार आहे हा बहुतेक तिकडे नाही, भटईचे अगदी छोटे छोटे राहते. त्याला असे इथनं असे काटे राहते वर, म्हणून त्याला भटईचे ते छोटे राहते. आणि ते अगदीच मोठे असतात ते वेगळेच. ते वेगळे. मला पण खूप वांग्यांचे नाही नाव माहिती आहे. तर बघूया मग आपण आता. थोडी कोथिंबीर लागेल आपल्याला. हे 2 वांगी घेतले आहे आपण, 2 कांदे आणि 2 टमाटर आणि थोडं मिरची आणि आलं लसणची थोडं आपल्याला ते वाटण लागेल, पेस्ट थोडीशी. बस कमी साहित्यात आहे, पण याला आपण भाजून नाही घेणार आहे वांग्याला, वाफवून पण नाही आणि वाफवून पण घेणार नाहीये. तर कसं, तर बघूया मंडळी आपण आता. तर ही वांगी जी आहे आपण याला आपण बारीक कट करून घेऊया, छोटे छोटे पीस. म्हणजे जसं आपण भाजीमध्ये वगैरे वापरतो त्याच्यापेक्षा पण थोडे छोटे. तर मी ते कसे तुम्ही बघा. हे थोडं बाजूला करून दे सगळं. कोथिंबीर आणि आता आपण हे बघ, हे देठ काढून घेऊ असं. आणि याला असं बारीक बारीक. आणि हे बघ अशा प्रकारे. तर मंडळी या प्रकारचे आपण करून घेऊया छोटे छोटे तुकडे. बाकीचे आपण कट, आणि मग याला आपण पाण्यात टाकूया. तर बघ, हे आपण आता कट करून घेतले आणि याला पाण्यात टाकलंय आपण. म्हणजे थोडं पाण्यामध्ये. हो, आणि याला पाण्यातून मग काढून घेऊ आपण चाळणीमध्ये. याला पण बटाट्यासारखाच असा काळा रंग येतो का समजा? हा, पाण्यामध्ये आपण नाही ठेवलं ना तर लालपणा त्याला जास्ती येते मग. आणि हा कांदा पण आपण चिरून घेतलाय, कोथिंबीर, टमाटर, आणि हे वाटण केलंय आपण. थोडं मिरची, आलं, लसूण आणि थोडं जिरं आणि तिखट, मीठ, आपलं तेल. कमी साहित्यच आहे आणि झटपट होणार आहे. मेन म्हणजे जसं आता घाईची वेळ असेल, आपल्याला सकाळची घाई असेल खूप, आणि आपल्याला भरीत खायचीच इच्छा झाली किंवा फरमाईश आली ओनची, तर मग कसं करायचं आता झालं. तर मग हे सोपी पद्धत आहे. या पद्धतीने तुम्ही करून बघा एखाद्या वेळेस. अरेबिक लँग्वेज मध्ये याला म्हणतात बाबा गणूश. आज आम्ही करणार आहे बाबा गणूश. चल मग आपण पहिले गॅस सुरू करू. तेल घे आता, आणि थोडं जास्ती पाहिजे भरताला तेल. हा, बस बस. याला जरा गरम होऊ देऊ आपण. आता थोडी मोहरी टाकायची, थोडी अजून. आणि हा कांदा टाकूया आपण आता.
आणि याला थोडं परतून घेऊ. तुम्ही जसं आता या सीझन मध्ये आपल्याला ते ओले कांदे वगैरे नाही मिळत ना, हिरवे पातीचे नाही का, पातीचे ते हिवाळ्यामध्ये वगैरे राहतात, तुम्ही ते पण वापरू शकता या भरतामध्ये. पण आता हाही कांदा टाकू शकते म्हणा ते. पण मी पावसाळ्यात एक नोटीस केलंय की कुठलं काही पण बनवा आपण, पण जो सुगंध त्याचा असा पटकन जो जातो ना आपल्या नाकांमध्ये आणि असा असर करतो की भूक वाढते आणि छान असं का होत असेल? वातावरणामुळे. या काय सुट्टे असं नाही म्हणता येईल, पण खरं आहे हे. उन्हाळ्यामध्ये कसं आहे, गरमी, त्या गरमीमुळे आपण पाणी, तहान पण खूप लागते आपल्याला, खूप पाणी पिण्यात येते, त्याच्यामुळे पोट कसं भरलं भरलं राहते. पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये आपण पाणी जरा कमी पिण्यात येते ना, मग ते भूक आपल्याला थोडी भूक लागते. आणि प्रोव्हिजन्स पण खूप असतात, काय करू इच्छा पण होते करायची. उन्हाळ्यामध्ये जरा सुस्त वाटते, एकदम आळस वगैरे, गरमी, एक तर कूलर आणि फॅन समोरून आपण बिलकुल पुढे जाऊ नाही शकत त्याला सोडून. आणि एकदम असे लाल नाही होऊ द्यायचे कांदे, खूप असे होऊ नाही द्यायचे. थोडं मऊ झाले थोडे की मग हे वाटण टाकूया आपण त्याच्यात. आणि हे बघा, आपण हे वांग्याचे काप बारीक केलेले आहेत, पाण्यामधून आपण हे चाळणीमध्ये असे काढून घेतले, म्हणजे पाणी निथळून गेलं, पाणी निथळून गेलं पूर्ण. आता यामध्ये तू ते पेस्ट टाकून घे, पूर्ण टाक. यामध्ये जसं कसं आपण तिखट लाल पण टाकू शकतो थोडं, किंवा नुसतं आपण मिरचीचं पण हे करू. ही मजा वेगळी. हा, जर जास्ती असा तिखटपणा वगैरे पाहिजे तर मग आपण थोडं लाल तिखट टाकू शकतो, आपल्या आवडीनुसार आहे ते. याला थोडं 1 मिनिट परतून घेऊ आणि मग हळद आणि मीठ वगैरे टाकू. ओहो, नवीन नवीन भांडी. त्या दिवशी मी गेली होती ना मार्केटला, तर मला खूप आवडली ही. नाही, छान दिसतंय, मस्त वाटत आहे ना. येस. हो, बस. थोडं 1-अर्धा मिनिट परतून घेऊ थोडं याला, झालं. आणि मग हळद वगैरे थोडी हळद टाकायचं. तर म्हणजे थोडं जरा तिखट टाकूया आपण, हिला जरा झणझणीत पाहिजे आहे तर थोडं टाकू. हा, टाक. बस होईल, होईल तुमच्या इच्छेने टाक बाबा अजून. बस ना. आता ते टमाटर पण टाकून घे. धने जिरं पूड वगैरे नाही. ते टाकून द्या वांगी. बाबा गणूश ग, बाबा गणूश. थोडी कोथिंबीर पण टाकू त्यामध्ये, थोडीशी टाक, आता शिजताना टाकूया थोडी. बस बस. ठसका बसला म्हणजे फोडणी चांगली जमली असं म्हणतात. ते खरं आहे का? बरोबर आहे ना. त्याला आता आपण छान मीडियम फ्लेमवर झाकून छान होऊ देऊया, म्हणजे पूर्ण एकजीव जसं होऊन जाणार. मग आता तुला वाटत असेल ना ही तर वांग्याचीच भाजी वाटत आहे, पण तसं नाहीये. तू बघशील आता थोडं 10 ते 15 मिनिटं छान याला आता आपण झाकून होऊ देऊ. हा बघ, झालंय आता 15 मिनिटं. आणि हे बघ, आता मगाशी तुला असा आला ना सुगंध, आणि मगाशी तुला असे वांग्याचे पोळी पोळी दिसत होते तुला अशा. त्या कन्फ्युजन व्हायला आलं होतं मला की भाजी होते नेमकं की भरीत होते. हे बघा मंडळी, पूर्ण भरीत तयार. कोथिंबीर टाकूया बस. आणि आता तुला देते सर्व करून. याच्यासोबत मी भाकर पण केली आहे, ठेचा पण, तो जान्हवीने केलाय. ती आपली स्पेशलिस्ट आहे चटणी आणि ठेचा. तर बघ, आता मी हे भाकर आहे यावर आता भरीत. जिलल चाय रहाना चाय. आणि हा ठेचा, लिंबू, कांदा
आणि भाकर हे बसून आपण आता छान याचा ताव मारूया, पलकट घालू, बसू आणि खायला घेऊ. खायला ठेच्याला पहिले असं कर, छोटी विहीर कर याच्यामध्ये तयार. बरं. आणि याच्यामध्ये आता तेल टाक आणि सोबतीला हे लोणचं पण घेऊया आंब्याचं. काही कमी ठेवायची नाही. असं भाकर वगैरे म्हटलं, भरीत वगैरे की लोणच्याची आठवण येतेच ना. ठेचा तर येतेच आठवण ठेच्याची. मस्त. आणि भाकर, ठेचा, भरीत, कांदा. कांदा पण हे विचारायला नाही पाहिजे. स्वर्ग. तू पण घे. हा. स्वर्ग अजून काय वेगळं असतं?